नमस्ते, माझा व्हॉइस बरोबर येतोय का? मी यशवंत कोकर, ईव्हीएम हटाव सेनाचा कार्यकर्ता, महाराष्ट्राचा को इन्चार्ज. हा जे ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या डमी श्री राहुल चिमनभाई मेहताजी आहे, IIT दिल्लीमधून त्यांनी बीटेक केला. रटगर्स युनिव्हर्सिटी US तिकडून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स केला. कॉम्प्युटर इंजिनियर आहे, वैज्ञानिक आहे आणि लॉयर पण आहे. त्यांनी हा डमी व्हीव्हीपॅट डिझाईन केला, ईव्हीएम हटाव सेनाचा इन्चार्ज यांनी. तर हा इलेक्शन कमिशनचा ईव्हीएम व्हीव्हीपॅट नाही, ते आम्ही क्लॅरिफाय करतो. आता आम्ही यामध्ये दाखवला की 2010च्या पूर्वी फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असायचे ईव्हीएम मध्ये. तर हरिप्रसादजींनी कशा एक पुण्याच्या कलेक्टर ऑफिस मधून ऍक्च्युअल ईव्हीएम चोरला आणि दाखवला की कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटाची चोरी होऊ शकते. नंतर सुप्रीम कोर्ट यांनी इलेक्शन कमिशनला निर्देश पाठवले की व्हेरिफायबल बनवा. तर इलेक्शन कमिशनने व्हीव्हीपॅट जोडला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट मध्ये. तर आता दोन प्रकारचे वोट असतात यामध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट सेटअप मध्ये. एक आहे व्हीव्हीपॅटचे कागद पेपरचे वोट आणि दुसरे आहे कंट्रोल युनिट जे प्रिसाइडिंग ऑफिसरकडे असते. कंट्रोल युनिट ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट काउंटिंग डेच्या दिवशी जे काउंटिंग असते ते इलेक्ट्रॉनिक वोट याची होते, बरोबर. आणि 5 विधानसभाचे कुठलेही 5 व्हीव्हीपॅटची मॅचिंग होते. तर आपण या डमीमध्ये आता बघूया की कशा प्रकारे हा गोल होऊ शकतो. तर हा आपले 3 कॅन्डिडेट आहेत, ऍपल, बनाना आणि वॉटरमेलन. ठीक आहे. आता आपण हा प्रोग्राम असा डिझाईन केला आहे की ऍपलला जिंकवण्यासाठी आपण प्रोग्राम डिझाईन केला आहे. म्हणजे आपण बनाना आणि वॉटरमेलनला मत दिले तर त्याचे वोट चोरून ऍपलला भेटणार, तसं आपण डिझाईन केलं आहे. तर मला की पहिला वोटर येतो तो बनानाला वोट करतो. पहिला वोटर या व्हेरीफाय करा वोट. व्हीव्हीपॅट मध्ये वोट व्हेरीफाय करा. फर्स्ट वोटर आला, त्यांनी बनानाला वोट केलं, त्यांना बनाना लिस्टला 7 सेकंड पर्यंत लाईट चालू केले. आता सेकंड वोटर या. सेकंड माना की ते एकच परिवारचे लोक आहेत. तर वहाँ से जाके करो, वो दिखना चाहिए. ते क्लियर निघाल. व्हेरीफाय करा वोट. काय दिसला? बनाना. 2 वोटर आले, दोघांनी बनानाला वोट दिला, दोघांनी बनानाची पर्ची बघितली. आता आपण तिसरा वोटर येतो. असं त्या काढून इकडे हा व्हेरीफाय करा. दादा माहित नका आहे वॉटरमेलन. तिसरा वोटर आला, वॉटरमेलनची पर्ची बघितली, व्हेरीफाय केली, संतोष होऊन गेला. आता 4th वोटर येणार. इकडे व्हेरीफाय करा. बरोबर. 4 वोटर आले. आता 5वा वोटर येतो. कामच जमतो माझ्यासोबत आहे. अच्छा तू माझ्याकडे देऊन दे. हा ऍपल आहे. ऍपल आहे, बरोबर. 5 वोटर आले. 5 व्हेरीफाय करा. आहे ऍपल आहे. 6 वोटर आले. 2नी केळाला मत दिला, 2नी बनानाला वोट दिला आणि 2नी ऍपलला मत दिला. ठीक आहे. तर आता आपण व्हेरीफाय करू कोणी कोणाला मत दिला.
हा बघा किती ऍपल आहे, एक बनाना सोडून 4 ऍपल आहे. ऍपलला किती वोट दिले होते? ऍपल किती दिसते? 4 ऍपल दिसते. तर एक बनानाचा आणि एक वॉटरमेलनचा वोट ऍपलला चोरला, ऍपल इलेक्शन जिंकला. तर आता आपण काउंटिंग डेच्या दिवशी जे मॅचिंग होतो, मॅचिंग, आणि खूप बरेच MLA यांनी 13 लाख भरून मॅचिंग केली होती. तर आपण जी कंट्रोल युनिटचे इलेक्ट्रॉनिक बोर्ड्स आहेत ते मॅचिंग करून चेक करूया, व्हेरीफाय करूया. टोटल वोट 6, ॲपलला 4 आहेत, बनानाला 1 आहे, वॉटरमेलनला 1 आहे. 100% मॅचिंग झाली. ऍपलला किती वोट दिले होते? 2. कंट्रोल युनिट मध्ये किती आले? 4. व्हीव्हीपॅट मध्ये किती आले? 4. 100% मॅचिंग झाली ना. MLA ने 13 लाख दिले होते ते गेले पाणीमध्ये. तर हा आता चोरी कशी झाली हे आपण बघूया. तर त्याच्या पाठीमागचा जो हिरो आहे हा सर्व मूवीचा, तो हा काळा काच आहे, हा ब्लॅक ग्लास. आता जो व्हीव्हीपॅट आहे तो 2017चा झाला आहे. 2017च्या अगोदर व्हीव्हीपॅट मध्ये ट्रान्सपरंट ग्लास असायचा. म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास म्हणजे जर आतमध्ये लाईन पेटली नाही तरी पण वोटरला दिसायचं की आतमध्ये काय आहे ते. तर हे लेफ्ट साईडला आपण बघू शकता की हा ट्रान्सपरंट ग्लास होता 2017ला, 2017च्या पूर्वी. नंतर जो इलेक्शन कमिशनने काय केलं 2017 मध्ये व्हीव्हीपॅटचा काच आहे तो काळा केला. आणि पहिला लाईन जे त्याची होती 15 सेकंड होती, तर ते कमी करून त्यांनी 7 सेकंड केली फक्त. तर 15 सेकंड मध्ये काय वोटर येतो, त्यांना प्रिंट होता दिसतं आणि कट होऊन खाली पडतं. हे पूर्ण प्रोसिजर दिसायची त्याला 15 सेकंड लागते. नंतर ते कमी करून त्यांनी 7 सेकंड केले. आता आपण बघूया या 2017च्या अगोदरच्या व्हीव्हीपॅट मध्ये हा गोल कसा होतो. आता माना की फर्स्ट वोटर आला, त्यांनी बनानाला वोट केला. व्हेरीफाय करा, बनानाची पर्ची आहे बरोबर. तर 7 सेकंड पर्यंत लाईट भेटते. पाठीमागे त्याचा भाऊ आला, सेम फॅमिलीचा, सेम लोक, सेम पार्टीला वोट केला त्यांनी पण बनाना केला. काय केलं? तेच पर्ची, सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली आणि हे ब्लॅक ग्लासच्या पाठी ज्यांना जिंकवायचं आहे त्यांची पर्ची छापली. हे बघा आता तुम्हाला आता दिसतंय का? आपल्याला नाही दिसत ना. हे काळा काच काय करतो की ज्याचे वोट चोरी करायचे आहे त्याची पर्ची लटकून ठेवतो आणि ब्लॅक ग्लास त्याला लपवतो. आणि ज्याला त्याला जिंकवायचे आहे त्याला वोटर एकदा गेला तर त्याची पर्ची ते प्रिंट करून खाली पाडतो. आता परत आपण एखादा करूया. आता मला तिसरा वोटर आला, वॉटरमेलनला वोट केला. बघा वॉटरमेलनची पर्ची आली. 7 सेकंड पर्यंत लाईट चालू राहते. तर त्याला काय वॉटरमेलनचा वोट चोरायचा आहे असा प्रोग्राम आहे, म्हणून तो कट करून खाली न टाका. तो तिकीट पर्ची बघा तिकीट लटकती आहे. आता दिसते का आपल्याला पर्ची? ग्लास, कारण ग्लास ब्लॅक आहे. आता दिसली का? ट्रान्सपरंट झाला की दिसते. तर हा काला काच काय, हा ऑलरेडी जे लटकलेली पर्ची आहे ज्याचा वोट चोरी करायचा आहे त्याची पर्ची कट करून खाली पाडत नाही आणि या काला काच त्याला लपवतो. आता दुसरा वोटर आला ते सेम एरियाचा, त्यांनी पण वॉटरमेलनचा वोट केला. तर लाईट चालू करून ती सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली. आणि अंधारामध्ये हा बघा, अंधारामध्ये काय केलं, ज्याला जिंकवायचे आहे त्याची पर्ची त्यांनी छापली. हा बघा, आपण ऍपलला एकही वोट दिला नव्हता, एक पण वोट दिला नव्हता, तरी पण ऍपल जिंकला इलेक्शन.
2 ऍपलचे बोर्ड आले. तर आता कंट्रोल युनिट मध्ये आपण चेक करू इलेक्ट्रॉनिक बोर्ड किती आहे. एक वॉटर बेल्फी वॉटर बॅलन्सचा एक काही झाला तर आपण टोटल बघा 5 बोर्ड आले. 2 ऍपल, 1 बनाना आणि 2 वॉटर मेलन. पकडू घ्या. 2 ऍपलचे 2 बोर्ड त्यांना ऍपलला 2 बोर्ड दिले. एक बनानाचा आणि एक वॉटर मेलनचा बोर्ड सोडला. 100% मॅचिंग पण झालं. पकडू घ्या उसको. तर आता आम्ही ईव्हीएम आणि यासाठी लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी इलेक्शन कमिशनला आता 40,000चा डीडी दिला होता. लेफ्ट साईडला इलेक्शन कमिशनला की इलेक्शन कमिशन म्हणते की त्यांची मशीन जी आहे 38,000ची आहे सर्व सेटअप आहे. तर आमचे श्री राहुल शिवनभाई नेताजी आहे त्यांनी 40,000चा डीडी त्यांना पाठवला की आम्हाला ऍक्च्युअल तुमची जे ईव्हीएम व्हीव्हीपॅट सेटअप द्या. आम्ही त्यामध्ये हे शोधून सॉफ्टवेअर असेल जे मॅन्युप्युलेशन वाला सॉफ्टवेअर असेल तर ते पण सांगू किंवा आमच्या सॉफ्टवेअर त्यामध्ये टाकून आम्ही ते पण रिडिंग करून दाखवणार. तर आतापर्यंत एकही कोणाचाही रिप्लाय आला नाही. इलेक्शन कमिशनचा रिप्लाय नाही आला. आता दुसरा एक क्वेश्चन काय की बरेच लोक म्हणतात की आपण सुप्रीम कोर्टला का नाही जात. तर आमच्या लोकसभामध्ये आम्ही 12 ते जास्त पत्रकार परिषद घेतली होती सर्व भारतात. दिल्ली, लखनौ, पटना, कलकत्ता, बँगलोर, मुंबई, पुणे, सोलापूर, जयपूर, अहमदाबाद सर्व ठिकाणी. तर याचा आणि 6 जानेवारीमध्ये आम्ही जंतर मंतरला 1500 लोकांसमोर हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. तर बरेच प्रशांत भूषण जी आहेत आणि डी सिंग जी आहे यांनी पण हा ब्लॅक ग्लासच्या काळाकाचामुळे कशा घोडा होतो त्यांनी पण पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना दाखवले. तर सुप्रीम कोर्टनी हे पिटिशन जी होती एक्सेप्ट केली. तर प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टमध्ये हा सगळं थिअरी आहे काळा काचामुळे कशा गोळा होतो याची थिअरी त्यांना एक्सटेंड केली. पण हे डेमो आहे त्यांच्या समोर डेमो प्रेझेंट करायचं हे त्यांना सांगितलं नाही. आम्हाला ते कारण नाही माहिती. आणि दुसरा इलेक्शन कमिशन म्हणतात की आम्ही तुम्ही हॅकेथॉन करतात आयोजक तर तुम्ही बोलवत नाही. तुम्ही येत नाही तुम्ही हॅकेथॉन मध्ये. तर ते इलेक्शन कमिशन काय म्हणतात की त्यांना हॅक करून दाखवा. तर आम्ही हॅकचा आरोपच नाही देतो. आमचा आरोप हॅकिंगचे आहेत नाही. आम्ही काय म्हणतो की हा इनसाइड टॅम्परिंग आहे. इनसाइड टॅम्परिंग म्हणजे हा आपला फॉर्म 7 आहे तो फायनल कॅन्डिडेट लिस्ट. हा आता 20 तारीखला इलेक्शन होते, वोटिंग होती. तर 4 तारीखला काही आपली विड्रॉवलची डेट होती. त्यानंतर संध्याकाळी आपले फायनल कॅन्डिडेट लिस्ट तयार करतात. तर हे फायनल कॅन्डिडेट लिस्ट आहे ते इलेक्शन कमिशनला पाठवतात. तर इलेक्शन मशीनला माहित नाही कोणते कॅन्डिडेट आहे, कोणता नंबर आहे, कोणता सिम्बॉल आहे. तर इलेक्शन कमिशनचे इंजिनियर आहे ते काय एक सिम्बॉल लोडिंग युनिट बनवतात, एक सिम्बॉल लोडिंग फाईल बनवतात आणि ते सिम्बॉल लोडिंग युनिटच्या माध्यमातून यामध्ये इन्सर्ट करतात. आणि त्या माध्यमातून जर ते इलेक्शन कमिशनच्या इंजिनियर यांनी एक असा कमांड याला पाठवला की बाई 20 तारीखला इलेक्शन आहे तर आणि आपल्याला 10 ते 2 वाजतापर्यंत रिडिंग करायची. तर हे फक्त त्या कमांडच्या अनुसार 10 ते 2 वाजेपर्यंत रिडिंग करतात. हे वोटिंगची कामगिरी करतात. त्याच्या अगोदर तुम्ही किती मॉकपोल केले, किती मशीन उघडून बघितलं ते रिडिंग करणार नाही. कारण कमांड त्यांनी त्या प्रकारचा केला. आणि या ईव्हीएमच्या मशीनमध्ये एक RTC असतो, रिअल टाइम क्लॉक. रिअल टाइम क्लॉक म्हणजे काय, आपण मोबाईल वापरताय, मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करतात, चालू करतात तर तेच टाइम दाखवतो ना. तो म्हणून त्या सेम प्रकारे यामध्ये RTC आहे, रिअल टाइम क्लॉक आहे. तर ते त्यामध्ये ते टाइम आहे 20 तारीख आणि 10 ते 2 ते कमांडमध्ये पाठवतात की कॅन्डिडेट ए आहे
समजा की त्यांना 20-25% वोट वाढायचे, बी आणि सी चे वोट कमी करायचे, तर असा कमाल बरोबर टाइम आणि डेट पण टाकतात. तर त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतर किती मॉक पोल केले रिझल्ट शो होणार नाही. आणि दुसरा एक ब्लॅक ग्लासाच्या शिवाय दुसरा एक आम्ही हे शोधला आहे ते त्या प्रकारे पण रिगिंग होऊ शकते. हा इलेक्शन कमिशनचा मॅन्युअल आहे व्हीव्हीपॅट एंट्री याचा, आणि बरेच न्यूजपेपरच्या आर्टिकल्स मध्ये पण हे आलं आहे की हे व्हीव्हीपॅट आहे त्यामध्ये बरेच प्रकारचे सेन्सर्स असतात. कटिंगचे सेन्सर्स आहेत, लाईट सेन्सर्स आहेत. तो लाईट सेन्सरचा उपयोग करून कशा प्रकारे ते वोटिंगची चोरी करू शकतात. तर हे आमची मशीन आता रेडी नाही झाली आहे, R&D चालू आहे त्यामध्ये. तर ती मी आपल्याला थिअरी एक्सप्लेन करतो की मला जी यामध्ये लाईट सेन्सर लागला तर काय की भाई आता बरेच वोटर जे असतात ते काय की फक्त बटन दाबला की निघून जातात. तर हा लाईट सेन्सर काय डिटेक्ट करतो की भाई त्यामध्ये जर वोटर निघून झाला तर त्यामध्ये लाईटची इंटेन्सिटी वाढेल, प्रकाश जास्त येईल. तर त्यांना मशीनला माहीत पडेल की बाय कोणी उभा नाही समोर. तर ज्यांना जिंकवायचा प्रोग्राम आहे त्याची ते पर्ची प्रिंट करून खाली टाकेल. आणि जर म्हणा की आपल्यासारखे वोटर आहे ते समोर उभा राहून बघतील तर ते ज्यांना आपण वोट दिला त्याची पर्ची प्रिंट करून त्या खाली पाडणार. तो असा लाईट सेन्सरच्या हिशोबाने पण जर या प्रकारे अगर चोरी त्यांना करायची आहे तर ते करू शकतात. आता आमचे बरेच कार्यकर्ता यांनी आता लोकसभामध्ये आम्ही बरेच भारतामध्ये बरेच ठिकाणी आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवला होता. तर इलेक्शन कमिशन आणि बरेच काही लोक जे आतून ते ईव्हीएमचे सपोर्टर आहे म्हणतात की आता जर काय आम्हाला पर्ची दिसते काढून खाली पडताना दिसते, तर त्यांनी काय केलंय की जेवढे बघा इलेक्शन तुम्हाला जर सरकार बनवायची असेल एवढी सीट पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये 288 सीट्स आहेत. आणि जर त्यामध्ये फक्त 10 ते 15% सीटच्या मॅन्युप्युलेशन करावं लागतील. ते मला 30 सीटचं तुम्हाला करायचं आहे. ते 30 सीट पर असेंब्लीमध्ये 3 लाख वोटर असतात अप्रॉक्सिमेटली. तर 30 लाखचे पण 10% म्हणजे 30,000 वोट्स तुम्हाला इकडे तिकडे करायचे जिंकण्यासाठी. तर फक्त ते 30,000 म्हणजे 10 पैकी एक माणसाला हा पर्ची प्रिंट होऊन खाली पडताना दिसणार नाही. 10 ते 9 लोकांना पर्ची प्रिंट होऊन खाली पडताना दिसतात. कारण की यांनी काय केलं लोकसभामध्ये आमच्या ब्लॅक ग्लास डेमो आंदोलन त्यातून की बाई 2 तास लावले. आता बघा हा 248 सोलापूरचा व्हीव्हीपॅट मशीन आहे. त्यामध्ये आतमध्ये असं काळा आहे. हा ते भिलवाडा राजस्थानचा व्हीव्हीपॅट मशीन आहे. त्यामध्ये बघा आतमध्ये काळा काय. लोकसभामध्ये तिकडच्या लोकांनी हे मशीन तोडली होती. आतमध्ये कापीस ब्लॅक ग्लास आहे. जे पर्ची आहे याचा आतमध्ये प्रिंट होते. तर 10 ते 1 मिनिट त्यांना प्रिंट करायचे असतील तो 10 में से एक बार ही वो ये मैनिपुलेशन करते हैं. और अगर मान लो कि कांच अगर मान लो कि काला भी नहीं है सफेद कांच है तो भी वो लाइट सेंसर के जरिए भी वो मैनिपुलेशन कर सकते हैं. और उन्होंने अभी क्या है कि लोकसभा के बाद उन्होंने डीम लाइट रखा है. तो आपको जो पर्ची प्रिंट होते हुए दिखेगा वो उसका लाइट का इंटेंसिटी बहुत कम होगा. और बाद में वो प्रिंट होकर नीचे गिरेगा उसका भी लाइट का इंटेंसिटी कम होता है. तो क्या है लाइट का और काले कांच का कॉम्बिनेशन के जरिए वो ये चीज अभी कर सकते हैं अगर करना हो. ये अगर हमारा प्रोग्राम उसमें मशीन में रहेगा तो. और हमारा जनता से क्या आह्वान ईवीएम हटाओ सेना ने एक विकेंद्रित नेता में विकेंद्रित आंदोलन एक डिजाइन किया है जिसमें बिना आपको पुलिस परमिशन बिना किसी पॉलिटिकल पार्टी नेता या एनजीओ के जुड़े बिना कि ऐसा 50 पैसा लगाकर महीने में कभी भी ऐसा एक पोस्ट कार्ड लिख सकते हो इलेक्शन कमिश्नर को और एक प्रधानमंत्री को.
उसमें आपको सिर्फ लिखना है कि ईवीएम ब्लैक ग्लास। उसमें सबसे इंपॉर्टेंट शब्द है ईवीएम ब्लैक ग्लास, क्योंकि आज के तारीख में जो ईवीएम की जान है वो ब्लैक ग्लास में बचती है। उसके जरिए मैनिपुलेशन हो सकता है। ये जो 2017 में जो इलेक्शन कमीशन ने ग्लास को ब्लैक कर दिया तो वो लूप होल क्रिएट किया है। जो प्रोग्राम में अगर मैनिपुलेटेड प्रोग्राम है तो ब्लैक ग्लास उसकी रक्षा करता है। अगर ब्लैक ग्लास नहीं होगा तो भाई सबको दिख जाएगा कि मैंने किसी और को वोट दिया, पर्ची किसी और की दिखी। तो ईवीएम का आंदोलन काफी सारे जो खुद को ईवीएम विरोधी बताते तो वो ब्लैक ग्लास का कभी इस्तेमाल ही नहीं करते। वो सिर्फ ईवीएम हैकिंग और किधर से वो मशीन का सील टूटा हुआ था, इस प्रकार की बातें करते हैं। लेकिन वो आप उससे कितने वोट चोरी कर सकते हो आप? इससे तो ये चोरी तो कभी पकड़ में आएगी नहीं, क्योंकि इसमें 100% मैचिंग होती है। तो हमारा हर एक नागरिकों से निवेदन है कि इस पर 50 पैसे निकालकर महीने में कभी भी ऐसा पत्र लिखिए प्राइम मिनिस्टर को और इलेक्शन कमिश्नर को, ईवीएम ब्लैक ग्लास, ईवीएम लाइट सेंसर और ईवीएम हटाओ, बैलेट पेपर लाओ। किसी के कोई सवाल हो तो पूछ सकते हैं। व्हाट्सएप पे आया है कि 19 लाख ईवीएम मशीन गायब है और इलेक्शन कमीशन को पूछा गया ये कहाँ, इसमें वेयर अबाउट्स कहाँ है, वो बता नहीं रही। ये सच्चाई है क्या? 2019 का तो लोकसभा का इलेक्शन डिक्लेयर देखो, इस प्रकार की काफी सारे न्यूज या फिर अफवाह ऐसी सुनने में आती है कि एक एक्स अमाउंट ऑफ मतलब 19 लाख जैसे आप बता रहे हो, 19 लाख ईवीएम गायब हो गए जी। हाँ, या फिर काफी लोग बोलते कि भाई ईवीएम का सील खुला हुआ था, है ना। और मीडिया में भी काफी ऐसी मतलब वीडियो वायरल होती है कि भाई सामने वो कमल का बटन दबा रहा है, वहाँ पे मतलब सब हाथी का बटन दबा रहा कमल आ रहा है, जो भी इस प्रकार का। तो मतलब ये क्या असली मुद्दे, हमारे हिसाब से हमारा मानना है कि असली मुद्दे से मतलब ईवीएम के विरोध में जो आंदोलन खड़ा हो रहा है उसमें असली मुद्दे से ध्यान भटकाने का काम नहीं है। ये वो लोग जो सच में ईवीएम को जिंदा रखना चाहते भारत में, वो ऐसी अफवाह मार्केट में लाते हैं ताकि ये जो असली जो चीज है, ये काले कांच वाली, इस पे असली जो ईवीएम विरोधी लोगों का ध्यान रहे। तो ये काले कांच और लाइट सेंसर की बात आ गई, इसके जरिए क्या आप चोरी पकड़ ही नहीं पाओगे ना। अगर बोलते हो कि भाई हैकिंग हो रहा है तो भाई इलेक्शन कमीशन ने कहा आ जाओ। अगर कोई कहता है हैकिंग हो रहा है, कोई अपनी कोई भाई आ जाओ 100% मैचिंग कर दो, 13 लाख रुपया भर दो, 100% मैचिंग हो गई। अभी क्या नहीं, इसमें ये नेटवर्क से कनेक्टेड नहीं तो हैकिंग का सवाल पैदा नहीं होता। प्रॉब्लम ये है कि सॉफ्टवेयर उसमें जो डाला जाता है उसमें गड़बड़ी करता है। हाँ, एग्जैक्टली 100% इनसाइड कंट्री बोलते हैं इसको अंग्रेजी में, इनसाइड कंट्री। मेरा क्वेश्चन था, इस बार विधानसभा लोकसभा में हमने देखा था कि जैसे हम लोग कंट्रोल के बटन दबाते हैं वो बीट तुरंत ही बचती थी, बहुत जल्दी बचती थी। बट इस बार क्या हुआ है कि जैसे हमने विधानसभा में डाले ना तो एक लंबी स्पेस आई, बहुत लंबी स्पेस आई, वो स्पेस के बीच में लोग चले गए। जो आज इंडिकेशन दे रहे हैं कि लाइट सेंसर शुड बी देयर, तो 100% इस विधानसभा में ऐसा कुछ हुआ है तो ऐसा लग रहा है, क्योंकि स्पेस बहुत लंबी थी। तो ये संभावना है, लाइट सेंसर तो है, ये काफी सारे मैं सबूत भी दे सकता हूँ, जैसे कि इलेक्शन कमीशन का मैन्युअल है और टाइम्स ऑफ इंडिया में भी आर्टिकल आया था। खुद इलेक्शन कमीशन कहता है कि मशीन को आप सनलाइट में मत, सूर्य प्रकाश में मत लेके जाओ, तो मैन फंक्शन करेगा, क्योंकि उस पर लाइट सेंसर लगे हुए। तो ये लाइट सेंसर की वजह से एक संभावना तो बनती है, संभावना तो है ही। अगर वो मैनिपुलेटेड सॉफ्टवेयर है तो वो ऐसा हो सकता है। इसको पोस्ट प्रोग्राम करके मैनिपुलेशन हो सकता है क्या? हाँ, ये फाइनल कैंडिडेट आपने सब प्री प्रोग्राम का बता दिया कि प्रोग्राम ऑलरेडी रेडी किया, लेकिन इलेक्शन हो गया उसके बाद प्रोग्राम को कुछ कमांड चेंज करके मैनिपुलेट कर, नहीं, वो आप हैकिंग की बात कर रहे हो। हैकिंग हो रही है ईवीएम मशीन में, हो सकती है, हम उसका दावा नहीं करते। नहीं, अगर जो कमांड एक्सपर्ट नहीं, लेकिन आप कागज की पर्ची है, अगर वो केस में कागज की पर्ची तो प्रिंट हो गई, उसको तो कोई चेंज नहीं कर सकता। वो तो नहीं चेंज कर सकते, लेकिन जो अपना सीयू पे जो वोट्स दिखेंगे
उसको मैनिपुलेट करके तो अपना डिफरेंस रहता आफ्टर द इलेक्शन एट द काउंटिंग। लेकिन फिर वो मैचिंग होगी ना, रैंडमली एक कानून है, ये इलेक्शन कमीशन का कानून है कि भाई तो आप एक विधानसभा में कंपल्सरी रैंडमली 5 मतलब तकरीबन 350 से लेके 450 वीवीपैट मशीन होती है एक विधानसभा, उसमें से रैंडमली किसी 5 वीवीपैट मशीन का मतलब पेपर वोट का और कंट्रोल यूनिट में इलेक्ट्रॉनिक वोट का मैचिंग होता है, तो उसमें पकड़ी जाएगी ना चोरी। देखो अगर इस ये वीवीपैट आने के बाद अगर आपको चोरी इसमें करना है तो आपको इलेक्ट्रॉनिक वोट के साथ वीवीपैट के वोट का चोरी करना पड़ेगा, तभी वो 100% प्रूफ होगा। और इसमें इलेक्शन कमीशन के मैन्युअल में इसमें जो ईवीएम सिग्नल फ्लो चार्ट है उसमें साफ दिख रहा है कि बैलेट यूनिट में आप प्रेस करते हो किसी भी सिंबल को, तो पहला सिग्नल वीवीपैट को जाता है, पहला सिग्नल जो है वो वीवीपैट को जाता है और बाद में वहां से कंट्रोल यूनिट में सिग्नल जाता है, मतलब जो प्रिंट होगा वही कंट्रोल यूनिट में रजिस्टर होगा। ये मैं नहीं कह रहा हूं, इनका जो ईवीएम फ्लो डायग्राम जो है इलेक्शन कमीशन का, ये खुद ये कह रहा है। सर आणि हे प्रेझेंटेशन तुम्ही योगेंद्र यादव यांना दिलं, आज सगळ्यांना दिलाय, अरविंद केजरीवाल साहेब आहेत त्यांना पण आपण दिला आहे लोकसभामध्ये 1 तासासाठी। आमचे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत पवन जुनी साहेब त्यांनी लोकसभामध्ये 1 तास पर्यंत दिलाय त्यांना, आणि त्यांनी फार IIT आले ते आणि फार टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे विचारल्या, पण सर्वांचं उत्तर पण दिलंय त्यांना। योगेंद्र यादव ते जास्त हे काँग्रेसचे एक अतुल पटेल नेते आहेत गुजरातचे, ते आपले राहुल सुमनभाई मेहता साहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते चोरी बघण्यासाठी। तर त्यांची ते जे व्हिडिओ आहे ना खूप व्हायरल झाली होती लोकसभामध्ये, ते प्रशांत भूषण साहेब आहेत आणि संजय राऊत साहेब आहेत आणि बरेच पत्रकार आहेत, मला 50-60 पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं होतं त्यांना, तर 100% त्यांना पण बघितलं असेल। त्या दिवशी होळी होतं, त्या दिवशी त्यांनी 10-11 वाजेपर्यंत पूर्ण त्याचं किती पर्सेंटेज झालं आहे सांगणं त्यांना गरज आहे, मग त्यांनी ते 10%, 7% वाढून कसे करत पूर्ण 70 लाख 70 लाख महाराष्ट्रात येते, त्याच्याबद्दल काय म्हणणं? 70 लाख मला नवीन फोकस ऍड झाले त्याच्याबद्दल हो 11-12 पर्यंत म्हणजे 4 दिवसानंतर त्यांनी हे दाखवलं ना इतके पर्सेंटेज झाले, मग ते घंटे दाखवतात 5 नंतर ते 10-12 पर्यंत वाढतं। त्या दिवशी कोणी बोलतो त्या दिवशी पूर्ण सांगायला पाहिजे, हे आम्ही सपोर्ट करतो की लाईव्ह वोटिंग टेलिकास्ट झाली पाहिजे, आम्ही समर्थन आहे त्यांना।